जय हिंद मित्रांनो, प्रश्न असा आहे की ज्या विवाहित महिला आहेत आणि ज्यांना आरक्षणानुसार NCL कंपल्सरी लागतं त्या महिलांना NCL कोणाच्या नावानं लागेल? तर मित्रांनो, पहिली गोष्ट जर लक्षात घ्या, जे उमेदवार ओपनचे असतात, SC ST चे असतात आणि EWS चे असतात, अशा उमेदवारांना NCL लागत नाही। याच्या व्यतिरिक्त जेवढ्या कॅटेगरीज आहेत त्या सर्व कॅटेगरीच्या महिलांना NCL लागतं। आता राहते आहे गोष्ट NCL कुणाच्या नावाचं काढायचं। जे अविवाहित आहेत त्यांनी तर आपल्या वडिलांच्या नावाचं काढायचं, त्या संदर्भात प्रश्न नाही, परंतु ज्या विवाहित महिला आहेत त्यांनी देखील आपलं जे NCL आहे ते आपल्या वडिलांच्या नावाचं काढायचं आहे। कारण आपली जी कास्ट आहे त्या कास्टवर वडिलांचं नाव आहे, म्हणून आपल्याला NCL वर देखील वडिलांच्याच नावाचा उल्लेख असलेलं NCL हवं आहे। आता काही ठिकाणी अशाही प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं की जो उत्पन्नाचा दाखला त्याला लावावा लागतो तो वडिलांचं कन्सिडर करत नाही काही ठिकाणी, परंतु तसा नियम नाहीये। अशा परिस्थितीमध्ये उत्पन्नाचा दाखला जरी आपण पतीचा लावला तरी देखील आपल्याला NCL चं जे प्रमाणपत्र आहे ते वडिलांच्या नावाचंच असायला पाहिजे असा नियम आहे। अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीकरिता आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।